काळमवाडी अर्थात दूधगंगा धरणाला मोठी गळती लागलेली असून धरणाला धोकाही निर्माण झालाय। कोल्हापूरमधल्या काळमवाडी धरणाची वाढती गळती सध्या चिंतेचा विषय। साधारणपणे एखाद्या धरणाला लागलेली गळती ही 250 लिटर प्रति सेकंद असेल तर ती सामान्य मानली जाते, मात्र त्यापुढची गळती धोकादायक समजली जाते। ही गळती रोखण्यासाठी किंवा गळती काढण्यासाठी 8 कोटींचा निधी सुद्धा मंजूर झालाय आणि निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली आहे। पण निधी निविदा निघून सुद्धा वर्क ऑर्डर निघत नसल्यानं गळतीचं काम लाल फितीच्या कारभारातच अडकून पडलंय। वेळीची गळती रोखली नाही तर धरणाला मोठा धोका निर्माण होणार असून नागरिक सुद्धा भीतीच्या छायेखाली आहेत। दिवसेंदिवस ही गळती वाढत असून धरणाला काही झालं तर त्याला जबाबदार कोण हाही सवाल उपस्थित होतोय। धरणाच्या गळतीमुळे वर्षाला साधारणतः 1.5 TMC पाणी वाया जाते, वाहून जाते आणि इतक्या पाण्यात अख्खा कोल्हापूर जिल्हा वर्षभर पाणी पिऊ शकतो। मात्र इतकी मोठी गळती असून सुद्धा प्रशासनाला याचं सोयरसुतक नाहीये। या धरणाला धोका उद्भवला तर त्याचे गंभीर परिणाम धरण क्षेत्राखाली येणाऱ्या शेकडो गावांना भोगावे लागतील। आणि नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावरती 124व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला। देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं 2018 साली अनाथ मुलांना शासकीय सेवांमध्ये 1% आरक्षण जाहीर केलं होतं आणि या निर्णयानंतरची पहिलीच तुकडी आज पास आउट झाली। नाशिकच्या पोलीस अकादमी ग्राउंडवरचा हा दिमागदार सोहळा पाहण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली। खडतर प्रशिक्षण पार केल्यानंतरचा या तुकडीनं आनंद साजरा केला, सेलिब्रेशन केलं। या सोहळ्यामध्ये सर्वांच्या नजरा रोखलेल्या होत्या काही खास कॅडेट्सवर। लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरपून अनाथ झालेल्या 5 मुलांनी मोठ्या जिद्दीनं आणि कष्टानं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं। या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात त्यांना साथ मिळाली ती भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या तर्पण फाउंडेशनची। आणि आज आम्ही तुम्हाला सर्वांच्या साक्षीने जेवढे आम्ही बालगृहातून मुलं बाहेर पडलो आहे ते समाजातील लोकांच्या हितासाठी नक्कीच आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करू, कारण आमचे आई बाबा त्या भावनेने आम्हाला संस्कार दिलेले आहेत आमच्या आईवडिलांनी, तर ते समाजातील आमच्या लोकांना कसे कामी येतील यासाठी मी प्रयत्न करेन। 2017ला बालगृहातनं बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांसाठी 1% आरक्षणाचा निर्णय झाला आणि या संवेदनशील निर्णयाचा परिणाम आज या पासिंग परेडमध्ये दिसला। आज माझी 5 मुलं PSI म्हणून महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये रुजू होत आहे। आज माझा मुलगा अभय यांनी कित्येक प्राइज घेतलेले आपण सगळ्यांनी पाहिलेत। माझा अभय, सुधीर, अमोल आणि यासोबत माझ्या 2 लेकी सुंदरी आणि जया अशा 5 जण मुलं माझी बालगृहातनं बाहेर पडलेली आज महाराष्ट्राच्या पोलीस जीवनामध्ये PSI म्हणून समाज जीवनामध्ये रुजू होतात आहे।